पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची घेणार भेट। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी 11 वाजता होणार भेट। आम्ही विकास कामांसाठी मोदींची खासगी वेळ घेऊन भेटतोय, सुळेंचं हे भाष्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार। मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक। उद्धव ठाकरे महागद्दार, तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका। राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटण्यात चुकीचं काय? शिंदे सेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं प्रत्युत्तर। भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी असं मोदी गद्दारांना म्हणाले। मोदींचा हा धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला शहांना की फडणवीसांना? उद्धव ठाकरे यांचा हा खोचक सवाल। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायचे असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्रा पवार यांना त्रास देणं सुरू। रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष हे बदलले पाहिजे। अजितदादाही तटकरेंना पदावरून हटवणार होते, रुपाली ठोंबरे यांचा हा दावा। तटकरेंबद्दल पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून निर्णय घेतील, हसन मुश्रीफ यांचंही सूचक विधान। सुनील तटकरे यांच्याकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद, तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळालंय। अंजली दमानिया यांचं हे मोठं वक्तव्य। रॅलीवर हल्ला करून माझ्या अटकेचा डाव, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ। मनोज जरांगे आक्रमक, जरांगेंच्या सुरक्षेची हमी सरकारची, भेटून गैरसमज दूर करू, भाजपचे नेते प्रसाद लाड यांचं आश्वासन। कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही, मी ओबीसी एवढाच मराठ्यांच्या जवळचा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी केला होता आरोप। परदेशी निधी सुधारणा विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, तर एफसीआरए बिल आमच्यावरती लादू नका, संसदेच्या संयुक्त समितीकडे बिल द्यावं, एकमतानं यावर मार्ग काढता येईल, सुप्रिया सुळे यांची भूमिका। अभिजित दिपके यांचं पोलीस संरक्षण तात्काळ काढा, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी। पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, दिपके काल पोलीस अधिकाऱ्यावर संतापले होते। मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची होणार चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे निर्देश। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार। नाशिक पालिकेच्या महासभेत खड्ड्यांवरून नगरसेवक आक्रमक, बॅनर घेऊन नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी, महासभेत नगरसेवकांचा गदारोळ। डोंबिवली डॉक्टरांना मारहाण प्रकरणी आता शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका, 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर, न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य, रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया। यूपीआय वापरासाठी कोणतंही शुल्क नसणार, तर सर्वसामान्य युजर्ससाठी यूपीआयद्वारे होणारे ग्राहक ते ग्राहक आणि इतर सर्व व्यवहार पूर्णपणे मोफत राहणार, वित्त मंत्रालयाचं हे स्पष्टीकरण। नंदुरबारमध्ये 56 मुलांवरती लैंगिक अत्याचार, आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती। आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी, ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप। भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता, तर रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवर अमेरिका दंड लावणार। अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर।